नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा मेमोरियल सेंटर मार्फत नवीनची भरतीची जाहिरात आहे ती देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार पोझिशन्स अवेलेबल आहे. टाटा मेमोरियल सेंटर TMC म्हणजे कंप्रेसिव्ह सेंटर आहे, कॅन्सर सेंटर यासाठी. यामध्ये पाहू शकता मेडिकल ऑफिसर इंटरनॅशनल रेडिओलॉजीसाठी एक जागा आहे ओपनसाठी. याच्यामध्ये लेवल 12 आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता वयाची पात्रता 7 मे 2024 रोजी 45 वर्षापर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता आहे DM इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी किंवा MD DNB रेडिओ डायग्नोसिस रेकग्नाइज्ड बाय नॅशनल मेडिकल कमिशन. शैक्षणिक पात्रता त्यानंतर एसेन्शियल एक्सपिरियन्स पाहू शकता, अनुभव 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पोस्ट MD DNB इन इंटरनॅशनल रेडिओलॉजी. लोकेशन आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परेल, मुंबई. दुसरं पद आहे मेडिकल ऑफिसर ब्रेस्ट सर्जरी, एक जागा आहे. वयाची पात्रता 45 वर्षापर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता MCH DNB सर्जिकल ऑन्कोलॉजी, MCH DNB एन्क्लर सर्जरी. त्याच्यानंतर इक्विलंट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री रेकग्नाइज्ड बाय द नॅशनल मेडिकल कमिशन. आणि एसेन्शियल एक्सपिरियन्स पाहू शकता MSDNB 3 वर्षाचा पोस्ट MSDNB एक्सपिरियन्स सर्जिकल ब्रेस्ट ऑन्कोलॉजीमध्ये. डिझायरेबल एक्सपिरियन्स आहे एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स इन ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी फॉर 1 इयर डिझायरेबल. यानुसार तिसरं पद आहे मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑन्कोलॉजीसाठीचं. त्याच्यानंतर चौथं पद आहे मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑन्कोलॉजी पेडियाट्रिकमध्ये. यानुसार पाचवं पद आहे मेडिकल ऑफिसर रेडिओ डायग्नोसिससाठीचं. यानंतर सहावं पद मेडिकल ऑफिसर न्यूक्लिअर मेडिसिनसाठीचं. सातवं पद मेडिकल ऑफिसर इन्व्हेस्टिगेट क्रिटिकल केअरसाठीचं, एक जागा याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यानंतर मेडिकल फिजिसिस्ट एक जागा. यानंतर मेडिकल फिजिसिस्ट साठी एक जागा आहे, OBCसाठी असणार आहे. यानंतर ऑफिसर इन्चार्ज डिस्पेन्सरीसाठी एक जागा. यानंतर सायंटिफिक असिस्टंट न्यूक्लिअर मेडिसिनसाठी एक आहे. शेवटी सायंटिफिक ऑफिसर SB ट्रायल कोऑर्डिनेटरसाठी एक जागा आहे. असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे MSc नर्सिंग किंवा BSc नर्सिंग असणे आवश्यक आहे. 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याच्यानंतर फिमेल नर्स 8 जागा आहे. त्याच्यामध्ये टोटल ज्या जागा आहेत पाहू शकता एकूण देण्यात आलेल्या आहेत. विभागल्या गेलेल्या जागा गुवाहाटी याच्यासाठीच असणार आहे. शैक्षणिक पात्रता पाहिली जाऊ शकते. यानंतर किचन सुपरवायझरसाठी एक जागा आहे. याच्यामध्ये टेक्निशियनसाठी साठी ICUसाठी एक जागा. टेक्निशियन हाऊसकीपिंगसाठी एक जागा आहे. यानंतर टेक्निशियन मॉलिक्युलर पॅथॉलॉजीसाठी एक जागा OBCसाठी. टेक्निशियन इलेक्ट्रिकलसाठी एक आहे. टेक्निशियन एंडोस्कोपीसाठी एक आहे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर EWS 3 OBC TMH मुंबईसाठी आणि 2 ओपनसाठी BBC गुवाहाटीसाठी, म्हणजे मुंबईसाठी 3 जागा आहे त्याच्यामध्ये. त्यानुसार पाहू शकता शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता आहे 27 वर्षापर्यंत. शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट फ्रॉम रेगुनाज युनिव्हर्सिटी. कोर्स इन शॉर्ट हँड विथ स्पीड 80 वर्ड पर मिनिट, टाइप रायटिंग 40 वर्ड पर मिनिट रिस्पेक्टिवली. Computer course minimum 3 months duration. Microsoft Office. Candidates with diploma degree in computer or information technology are exempted from 3 months computer course. Essential experience आहे minimum 1 year secretarial experience in reputed organization. यानुसार लोकेशन देण्यात आलेलं आहे पाहू शकता मुंबई आणि गुवाहाटीसाठी असणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क LDCसाठी 2 OBCसाठी आणि 1 EWSसाठी जागा आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट फ्रॉम रेगुनाज युनिव्हर्सिटी, नॉलेज ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस. एसेन्शियल एक्सपिरियन्स पाहू शकता कॅन्डिडेट शुड बी हॅव मिनिमम 1 इयर क्लेरिकल वर्क एक्सपिरियन्स आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही जी पदे आहेत ही पदे भरली जाणार आहेत, विविध पदे. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिल्ली जी वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे अर्ज करू शकता. इथे पाहू शकता डिटेलमध्ये जी माहिती आहे प्रत्येक सेक्शननुसार देण्यात आलेली आहे. अधिकृत माहिती चेक केली जाऊ शकते. ॲप्लिकेशन फी जी आहे पाहू शकता ॲप्लिकेशन फी 300 रुपये असणार आहे. ती ऑनलाईन पद्धतीने पे केली जाऊ शकते. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक पाहू शकता. इथे तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे अर्ज करण्यासाठी. त्याच्यामध्ये
जी प्रोसेस आहे ती देण्यात आलेली आहे. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये पाहू शकता. सुरू होत आहे ऑनलाईन अर्ज 17 एप्रिल 2024पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 मे 2024पर्यंत. अशा पद्धतीने टाटा मेमोरियल हॉस्पिटलसाठीची जी विविध पदे आहेत या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.